मी नाराजी व्यक्त केली, अध्यक्षांनी सुद्धा पीठासीन अधिकारी म्हणून नाराजी व्यक्त केली। आज मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात माहिती देणार आहे की राज्याचा मंत्री म्हणून मी 6 तास बसलेला असताना एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, हे दुर्दैव आहे। ठाणे डीसीसी बँकेमध्ये कोण अध्यक्ष व्हायला पाहिजे? कारण शिवसेनेचे त्या ठिकाणी 5 उमेदवार निवडून आलेत, भाजपचे 8, बराच गदारोळ पाहायला मिळतो। बहुजन विकास आघाडीला एक मोठा धक्का अशी पण असं काही होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्याबरोबर युती करतात, आघाडी करतात, त्यांना जो शब्द दिलेला असतो सुरुवातीच्या काळामध्ये युती आणि आघाडी करत असताना ते पाळतात। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। 30 वर्ष मी त्यांच्याबरोबर सक्रिय राजकारणामध्ये आहे। आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे। त्यामुळे डीसीसी बँकेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्याला निवडणुकीच्या पूर्वी जो शब्द दिला असेल तो शब्द त्यांना मिळेल आणि तो करण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे साहेबांची असणार। प्रश्न आहे, श्रीकांत शिंदे केंद्रामध्ये मंत्री होतील अशी चर्चा आहे, मात्र ठाकरे म्हणतात वडिलांचंच काही ठिकाणा नाहीये, तर मग मुलाला मंत्रिपद कोण देणार? आज श्रीकांत शिंदेंचं नेतृत्व जगानं स्वीकारलेलं आहे। भारताचं प्रतिनिधित्व करत असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत शिंदे यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जगामध्ये पाठवलं शिष्टमंडळांसह, आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून नव्हे तर डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभेमध्ये 3 टर्म निवडून आलेले खासदार म्हणून आपलं जे यश आहे ते यश दाखवून देत आहेत महाराष्ट्राला आणि देशाला। आणि अशा परिस्थितीमध्ये जर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल आणि श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळालं असेल तर मला असं वाटतं तो त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव ठरेल। समस्त शिवसैनिकांची ही भावना, एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत, तशाच पद्धतीचं देशामध्ये डॉक्टर